हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आत्तापर्यंत आपण या क्लासच्या सीरीजमध्ये आज आपला 9वा दिवस आहे. त्यामध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स यामध्ये शिकत आहोत. तर बघा, आज आपण 4 टक ब्लाऊजचं या उदरची जी स्टिचिंग केली होती ती आता इथून पुढे कंटिन्यू करणार आहे. तर इथपर्यंत आपला ब्लाऊज आपण तयार केला आहे. बघा, अशा पद्धतीने ब्लाऊज पूर्ण आपण तयार केला आहे, बघू शकता तुम्ही. तर आपल्या ब्लाऊजला फिटिंग द्यायची, तर फिटिंग कशा पद्धतीने द्यायची तर इथे मी सविस्तर सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल. आणि मला आशा आहे की तुम्ही देखील माझ्याबरोबर ब्लाऊजची इथपर्यंत स्टिचिंग केली असेल. तुम्ही देखील ब्लाऊज जो आहे तो साधा 4 टक ब्लाऊज इथपर्यंत स्टिच केला असेल. तर चला, आता आपण या ब्लाऊजची फिटिंग देणार आहोत. तर फिटिंग कशा पद्धतीने द्यायची ते बघू. तर बघा, आता आपण फिटिंग देऊ. तर फिटिंगसाठी आपल्याला मेजरमेंट लागणार आहे ते म्हणजे आपल्या छातीचं. तर इथून बघा, आपल्याला असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे एकावर एक. तर इथून असं मी ठेवून घेते आणि इथून जे आहे हे बघा, इथून ह्या शिलाईपासून आपल्याला मेजरमेंट टाकायचं आहे. इथून टेप ठेवायचा आहे. आता ही आपली कोणती पट्टी आहे? ही बटन पट्टी. तर इथून आपल्याला इथून टेप नसता घ्यायचा, तर हे बघा इथून घ्यायचं असतं, कारण ही पुढे ही जी पट्टी बटन पट्टी ती एक्स्ट्रा असते. त्यामुळे आपल्याला इथून असा टेप ठेवायचा. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित. आणि इथं मेजरमेंट टाकायचं. आता मेजरमेंट किती आहे आपलं? तर 9.5 म्हणजे 38 इंचाची छाती आहे. तर त्याचा चौथा भाग झाला 9.5 इंच. तर इथं 9.5 इंचावर मार्किंग केली आहे बघा. त्यानंतर कमरची मार्किंग करायची. तर कमर किती आपली? 34 आहे. 34चा चौथा भाग किती झाला? इथून देखील सेम ही पुढची पट्टी सोडून द्यायची, टेप इथून ठेवायचा आहे. 34चा चौथा भाग झाला आपला 8.5 इंच. तर हे बघा, इथे 8.5 इंचावर मी मार्किंग करून घेते. हे स्केलनी किंवा अशा हाताने स्ट्रेट लाईन देऊन घ्यायची. हे बघा, हे दोन्ही मार्किंग आपण जॉईन करून घेऊ. हे बघा, अशी मार्किंग जॉईन केली. त्यानंतर आपल्याला बाहीचा दंडघेर टाकायचा आहे. तर बाहीचा दंडघेर बघा, हे दोन्ही असे एकावर एक व्यवस्थित ठेवायचे आणि इथून आपण दंडघेर टाकणार आहोत. तर इथून टेप ठेवायचा असा. बाईचा दंडघेर किती आपला? 6 इंच. तर इथं 6 इंच अशी मार्किंग करून घेते. त्यानंतर बघा, आता बाई अशी ठेवायची आहे बघा, अशी. आणि इथून आपल्याला हे जे मार्किंग आहे ते असं क्रॉसमध्ये जॉईन करायचं आहे बघा, अशा पद्धतीने. असं आता आपण ही मार्किंग फिटिंगचं देऊन घेतले. आता यावरच आपण शिलाई देणार. तुम्हाला देखील सेम याच पद्धतीने तुमची जी फिटिंगची मार्किंग असेल ते तुम्हाला इथं कमरचं, छातीचं आणि बाहीचा दंडघेर असं टाकून इथं शिलाई द्यायची. तर आपण आता यावर शिलाई देऊन घेऊ. तर बघा, आता मी इथं शिलाई देऊन घेते. व्यवस्थित हे पार्ट दोन्ही एकावर एक ठेवून घ्यायचे आणि इथून बघा अशी शिलाई देऊन घ्यायची. 1 मिनिट. धागा निघाला, आपण धागा टाकून घेऊ. बघा, इथून लॉक करून घ्यायचंय. म्हणजे इथं जे आपण टीप द्यायला सुरुवात केली ती इथं लॉक करायचं. त्यानंतर आपण पुढं टीप द्यायला सुरुवात करायची, कारण लॉक जर नाही केलं तर टीप लगेच उशेल. त्यासाठी अगोदर इथे लॉक करून घ्या. आता या मी जी मार्किंग केली यावर आपण शिलाई देऊ. असं खाली व्यवस्थित एकावर एक हे पार्ट असे ठेवायचे आणि आता इथून आपण अशी शिलाई देऊन घेऊ. आता हे बघा, इथे कमरच्या ठिकाणी इथे देखील लॉक करायचंय. लॉक का करायचंय? कारण तुम्ही जर लॉक नाही केलं तर ती टीप उसायला लागेल. त्यासाठी 1-2 वेळेस असं मागे पुढे करून घ्यायचं. असं लॉक करून घ्यायचं. तर बघा, आता आपण इथे ही फिटिंगची शिलाई देऊन घेतली. आता इथे एक शिलाई दिली, याच्या बाजूला आपल्याला एक अर्धा इंचाच्या अंतरावर पुन्हा एक शिलाई द्यायची आहे बघा, अर्धा इंचाच्या अंतरावर. समजलं? तर हे बघा, आता आपण इथं अर्धा इंचाचा गॅप सोडून इथं पुन्हा एक शिलाई देऊन घेऊ. लॉक करून घेतलं पुढे आणि
कमरला देखील, म्हणजे आपली शिलाई जी आहे ती पॅक होऊन जाईल. ते बघा अशा पद्धतीने आपण 2 शिलाई देऊन घेतल्या. आता त्यानंतर बघा हे जे कापड आहे, तर हे कशा पद्धतीने आपल्याला आता इंटरलॉकची मशीन नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने इथं पॅक करायचे ते बघा. याचे ब्लाउजनी जे पीचचे धागे ते देखील निघतील नाही. त्यासाठी आपल्याला असं पाऊण इंच फोल्ड करायचं दोन्ही पार्ट. हे बघा पाऊण इंच, पाव इंच असं फोल्ड करू. हे बघा असं फोल्ड करायचं आणि यावर शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे आपले जे ब्लाऊजचे धागे ते निघणार नाही आणि ब्लाऊजची फिनिशिंग देखील छान येते. तर हे बघा इथून आपण असं ठेवून घ्यायचं आणि शिलाई देऊन घ्यायची. ते इथे मी अशी शिलाई देऊन घेते बघा, पाव इंच असं फोल्ड करून. ते बघा अशा आपण एक साईडची फिटिंगची शिलाई दिली, त्यानंतर साईडला एक टीप दिली आणि असं इकडनं देखील तुम्हाला दाखवलंय का कशा पद्धतीने पॅक करायचं. म्हणजे त्याने काय होईल, आपले जे ब्लाऊजचे धागे देखील निघणार नाही आणि ब्लाऊजची फिनिशिंग छान येते. यासाठी आपण अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता एक बाजूची दिली ती आपण ओपन करू. तर हे बघा आता बघा इथं तुम्ही जो हा बाहीचा जॉईंट आहे हा देखील बघा मागे पुढे देखील झालेला नाही, एकदम कट टू कट आपला जॉईंट झाला आहे. हे बघा इकडे देखील अशा पद्धतीने आपली फिटिंगची शिलाई आली. आता तुमचं जर मागे पुढे जर होत असेल तर त्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगितली या अगोदरच्या व्हिडिओमध्ये, बाही जॉईंट करण्याच्या वेळेस काय करायचं. तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की चेक करा, तुम्हाला देखील अशी फिटिंग हवी असेल तर. ते बघा एक साईडचा पार्ट आपण सेम इथं तयार केला आहे. आता सर्व तुमच्यासमोरच मी हा ब्लाऊज स्टिचिंग करते, कारण काही चुका झाल्या तर तुमच्या देखील क्लिअर होतील त्यासाठी. तर हे बघा आता एक पार्ट आपला तयार झाला, आपण दुसरा पार्ट घेऊ. ते बघा तर हा दुसरा पार्ट आपल्याला असा ठेवा लागणार आहे उलटा, कारण एक साईडनी सरळनी आपल्याला मार्जिन टाकावं लागतं आणि एक बाजूनी उलट बाजून टाकावं लागतं. तर इथे हे बघा ही सेंटरची आपली पाठीचा जो भाग आहे त्याचा सेंटरची ही जी घडी दिसते यावर आपल्याला हा पार्ट असा ठेवायचा आहे बघा. हा खालचा जो पार्ट आहे हा इथं असा ठेवायचा आहे, असा दोन्ही एकावर एक व्यवस्थित ठेवायची. आता इथून आपण दुसऱ्या साईडची फिटिंगची शिलाई देऊन घेणार आहे. तर इथं बघा आता सेम आपण जशी तिकडे मार्किंग केली होती सेम आपण इथं मार्किंग करणार आहे. पण इथं मार्किंग करताना काय करायचं आहे, तिकडे आपण जी आपली बटन पट्टी ती सोडून मार्किंग केली होती, पण इथं तसं नाही करायचं आहे. आपली ही जी पट्टी आहे इथून आपल्याला टेप ठेवून मार्किंग करायची. हे बघा इथून टेप ठेवायचा आहे. आता हा टेप असा वरतून इथं चेक करायचं कुठपर्यंत येते आपली पट्टी आणि तिथूनच आपल्याला टेप ठेवायचा आहे. आता बघा माझी इथपर्यंत आहे, मी इथं टेप असा ठेवून घेते आणि इथून मार्किंग करते. इथे हे बघा कमरची मार्किंग किती करायची आहे, 8.5 इंचावर. तर इथं कमरची मार्किंग करते मी 8.5 इंचावर. त्यानंतर छातीची मार्किंग हे बघा इथं आपली जी आहे ही पट्टी दिसते, इथून आपल्याला टेप असा ठेवायचा आहे इथे आणि आपली छातीची मार्किंग टाकायची. तर छातीची मार्किंग किती आहे आपली 9.5 इंच. इथं 9.5ची घडी आपण मार्किंग करू. हे बघा 9.5 म्हणजे 38 आहे, 38चा चौथा भाग 9.5 होतं. ते बघा आता छातीची मार्किंग केली, बाहीचा दंड घेर टाकून घेऊ. अगोदर बाही अशी एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायची. हे बघा आणि इथून आपण आता दंड घेर टाकणार. ते इथून बघा 6 इंच दंड घेर आहे, ते इथून मी 6 इंचावर दंड घेरची मार्किंग करते. अशी मार्किंग केली. आता आपण हे जे मार्किंग आहे ते असं अलगद आपण हे पॉईंट जोडून घेऊया. बघा इकडे देखील असे जोडून घ्यायचे. हे बघा आता ही आपण मार्किंग केली, या मार्किंगवरच आपल्याला आता फिटिंगची शिलाई द्यायची. तर आता सेम आपण फिटिंगची शिलाई देऊन घेणार आहोत. तर हे बघा ते इकडनं हे पाट असे एकावर एक व्यवस्थित ठेवायचे आणि इथून फिटिंगची शिलाई द्यायला सुरुवात करायची मार्किंग. आता इथं शिलाई देताना इथं अगोदर मागे पुढे घेऊन आपल्याला लॉक करून घ्यायचे. हे बघा लॉक का करायचं, कारण धागे निघती नाही त्यासाठी आपल्याला व्यवस्थित लॉक करायचं असतं. कारण तुम्ही जर लॉक नाही केलं साधी टीप दिली तर नंतर ते टीप आहे ती उसायला लागते, त्यासाठी आपल्याला लॉक करून घ्यायचं असतं. इथं बघा
हे पाट असे व्यवस्थित एकावर एक ठेवायचे. तर बघा इथं आता फिटिंगची शिलाई आपण देऊन घेतली. तर बघा फिटिंगची देखील ह्या बाजूची देखील आपली एकदम म्हणजे सरळ आली, कुठेही अशी क्रॉस वगैरे झालेली नाही. तर आता याच्या बाजूने अर्धा इंचाचा गॅप सोडून पुन्हा एक शिलाई देऊ आपण. इथे एक शिलाई देऊन घेते. ते बघा दुसऱ्या बाजूने देखील सेम आपण फिटिंगची शिलाई देऊन घेतली, अर्धा इंचाचा गॅप सोडून. आता बघा इथं आपल्याला असं फोल्ड करायचंय. अगोदर पाव इंच फोल्ड करायचं असं. सेम आपण त्या बाजूला केलं होतं त्या साईडच्या पार्टला, तर या पार्टला सेम आपण तसंच करणार आहे. का याने काय होतं, आपले जे ब्लाऊज पीसचे धागे ते बाहेर निघती नाही त्यासाठी, आणि ब्लाऊजची फिनिशिंग देखील छान येते त्यासाठी. तसंच आपल्याला फोल्ड करत शिलाई देऊन घ्यायची. तिथं बघा मी अशी शिलाई देऊन घेते. या बाजूची देखील आपण फिटिंगची शिलाई देऊन तयार केला आहे ब्लाऊज. तर मी तुम्हाला इकडं शिलाई दाखवते. दोन्ही बाजूची तुमच्या समोरच आपण फिटिंगच्या शिलाई दिल्या आहे आणि पूर्ण ब्लाऊज तुमच्या समोरच आपण स्टिच करतोय. तर हे बघा इकडे देखील बघा कुठेही मोंढ्यामध्ये देखील आपली स्लीव जी जॉईन केली ती कट टू कट आपले जी शिलाई ती जॉईन झाली, कुठेही मागे पुढे नाहीये. हे बघा अशा पद्धतीने आपली ही साईडची फिटिंगची शिलाई बघू शकता तुम्ही अशी तयार झाली. आता फिटिंगची शिलाई देऊन आपला ब्लाऊज पूर्ण तयार झालाय. तर आता आपण पायपिंग कशी करायची तर ते बघणार आहोत. तर हा बघा हा आपला ब्लाऊज आहे. तर पायपिंग करण्यासाठी अगोदर तुम्हाला हे दोन्ही आय आणि हुक पट्टी हे चेक करून घ्यायच्या. बघा इथे कमी जास्त असेल तर कट करून घ्यायचं गळ्याच्या साईडला. अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार आहे. आता याला पायपिंग कशी करायची तर ते इथं मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा असा ब्लाऊज आपला पूर्ण तयार झाला आहे. आता या ब्लाऊजला बाजूला घेते मी आणि पायपिंगच्या पट्ट्या कट करायला घेऊ आपण. तर बघा आता हे ब्लाऊज आपण बाजूला ठेवू आणि हे जे आपण पॅटर्न कट केले होते त्यातला हे कापड उरले बघा, ब्लाऊज पीस मधलंच कापड आहे. तर यामध्ये आपल्याला आता पायपिंगच्या पट्ट्या काढायच्या. तर हे असं कापड आहे, तर आपण स्केलनी आपण या पट्ट्या काढून घेऊ. ते 1-1 इंचाच्या आपल्याला पट्ट्या काढायच्या असतात. तर बघा आता आपल्याला ही जी स्केल आहे ती अशी तिरपी ठेवायची असते. हे बघा हे असं कापड आहे आणि असं ताणलं पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने म्हणजे तिरपं ठेवायचं आहे आणि तिरप्याच आपल्याला पट्ट्या काढायच्या आहे. ते इथे बघा इथून मी अशी स्केल ठेवते आणि असं मार्किंग करून घेऊ आपण. इथे ती स्केल आपण पुढे अशी सरकवून पुढे देखील मार्किंग करून घेऊ, म्हणजे एक सगळं मोठी पट्टी निघून जाईल आपली. तर बघा तर 1 इंचाची आपल्याला ही पट्टी हवी, तर मी असं 1 इंचाचा गॅप सोडून अशी मार्किंग करून घेते. इकडे देखील सेम. तर अशा पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे आपल्याला. तर अगोदर मार्किंग करून घ्यायच्या, त्यानंतर आपण कट करू. इथे मी असं मार्किंग करून घेते आहे बघा. तर पायपिंगच्या पट्ट्या नेहमी लक्षात ठेवायचं तिरप्याच कट करायच्या, सरळ कधी कट करायच्या नाही, कारण पायपिंगच्या पट्ट्या जर तिरप्या असल्या तरच आपली पायपिंग छान येते. तर त्यासाठी तिरप्याच पट्ट्या कट करायच्या असतात आपल्याला पायपिंगसाठी. तर हे बघा आता ज्या मार्किंग केलं आहे त्या मी अशा कट करून घेते. 1-1 इंचाच्या आपल्याला या पट्ट्या कट करायच्या असत्या पायपिंगच्या. तर इथं आपण या कट करून घेऊ. तर हे बघा
अशा सगट आपण आता तुमच्याकडे जर एवढं कापड नसेल, तुम्ही छोट्या-छोट्या देखील अशा तिरप्याच पट्ट्या, आता एवढं जरी कापड असेल, तरी ह्या कापडामध्ये बघा आता एवढंच कापड आहे, तरी या कापडामध्ये तुम्हाला अशा ह्या पट्ट्या तिरप्याच ठेवून अशा कट करायच्या. आता छोट्या-छोट्या जरी असले त्याला जॉईंट द्यायचे, पण जॉईंट कशा पद्धतीने द्यायचे ते इथे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला जॉईंट कसे द्यायचे त्याने देखील आपली पट्टी व्यवस्थित स्टिच होते. कधी पण देताना जी तिरपी पट्टी कट केलेली असते तिला अशी सरळ शिलाई द्यायची नसते. त्याने आपली जी पायपिंग आहे ती व्यवस्थित येत नाही. एकाच बाजूला आपली जी शिलाई मार्जिन राहून जाते आणि एकाच ठिकाणी जाड होतं ते कापड. तर बघा ह्या कशा पद्धतीने द्यायच्यात. आता ह्या पायपिंगच्या पट्ट्या अशा मी कट करून घेतल्या. अगोदर एक पट्टी घेऊ आपण, ही पट्टी बाजूला घेते. तर बघा ही आता सरळ आहे. आता हा जो भाग आहे हा सरळ आहे, तर हा असा ठेवायचा. त्यानंतर हा जो भाग आहे दुसरा, हा देखील खालची पाट आपली सरळ आहे. तर सरळवरती सरळ असं ठेवायचं आहे बघा, अशा पद्धतीने. आता असं ठेवलं त्यानंतर आपल्याला तिरपी इथून हे बघा ह्या पॉईंटपासून ते ह्या पॉईंटपर्यंत तिरपी शिलाई द्यायची आहे बघा. इथे अशी तिरपी शिलाई देऊन घ्यायची. तर आता मी जी मार्किंग केली यावर तिरपी शिलाई देऊन घेते बघा. तिरपी शिलाई देऊन घेतली. एक्स्ट्राचं कापड आपण ते आहे ते कट करून ठेवू. अशा पद्धतीने आपण शिलाई देऊन घेतली. याने काय होते आपली पायपिंग बघा कशा पद्धतीने जॉईन झाली आहे बघा. आणि पट्टी देखील खेचून बघा अशी ताणती. पट्टी आपली जी पायपिंगची ती अशी ताणलीच पाहिजे, त्यानेच आपली पायपिंग छान येते बघा. एकदम कट टू कट आपली शिलाई आपली देऊन तयार झाली. अशा पद्धतीनेच तुम्हाला देखील पायपिंगच्या पट्ट्या जॉईन करायच्या आहेत. अगोदर आपण ब्लाऊजला किती पायपिंगची पट्टी लागते ते चेक करून घेऊ. तर हे बघा हे ब्लाऊज आहे, ती इथं अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं. हे अर्धा इंच असं फोल्ड करायला लागेल, त्यामुळे ते एक्स्ट्रा सोडू आणि इथून चेक करत घेऊ असं आपण पुढच्या गळ्यापासून, म्हणजे आपल्याला किती पट्टी हवी आहे ते समजेल. तर हे बघा इथं असं चेक करायचं आहे आपल्याला. इथे मी असं चेक करून घेते व्यवस्थित. तर हे बघा इथपर्यंत येते. आपल्याला थोडीसा जॉईन द्यावा लागेल इथे एवढं. तर मी इथं जॉईन देऊन घेते पट्टीला पुन्हा बघा. तर आपण त्या पट्ट्या कट केल्या होत्या त्यातलीच ही बघा ही एक पट्टी घेऊ आपण. तर एवढी तर काय आपल्याला लागणार नाही. ही पट्टी अशी सरळ ठेवायची अगोदर, ही अशी सरळ ठेवायची आणि ही देखील आपली सरळ आहे. तर सरळवरती ही अशी सरळ ठेवायची बघा. अशी सरळवरती सरळ ठेवायची आणि ही देखील आपल्याला अशी तिरपी जॉईन करायची इथून. हे बघा आपल्याला तिरपी शिलाई देऊन घ्यायची. तिथून मी आता तिरपी शिलाई देते जशी मार्किंग केली तशी. हे बघा शिलाई देऊन घेतली. एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घेऊ. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ही पायपिंगच्या तिरप्या पट्ट्या जॉईन करून घ्यायच्या. आता एवढी पायपिंगची पट्टी आपल्याला काय लागणार नाही. मी अशी एवढी ठेवते आणि बाकी कट करून घेते. इथे मी कट करते. आता बघा आता ही जी आपण जॉईन केल्या ह्या पट्ट्या, तर एका बाजूने आपल्याला अर्धा इंच फोल्ड करायचे आणि त्यावर शिलाई देऊन घ्यायची. तर अर्धा इंच फोल्ड करते मी असं आणि शिलाई देऊन घेते बघा इथं. तर असं पूर्ण आपल्याला अर्धा अर्धा इंचामध्ये फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची पायपिंगच्या पट्टीला. तर आपण शिलाई देऊन घेऊ अगोदर. तर बघा इथं अर्धा बाजूने फोल्ड करून अशी मी शिलाई देऊन घेतली पायपिंगच्या पट्टीला. हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला देखील सेम अशाच पद्धतीने अर्धा इंच फोल्ड करून अशी शिलाई देऊन घ्यायची. आता ही शिलाई देऊन घेतली. आता आपण ब्लाऊजला पायपिंग जॉईन करू. तर इथं बघा ह्या ब्लाऊज घेते मी. तर ही सरळ बाजू आहे ब्लाऊजची, ही सरळ बाजू आहे आणि ही आपण जी काचांची बाजू असते म्हणजे हुकांची म्हणा किंवा काचांची म्हणा, तर तिकडनं आपल्याला ही पट्टी जॉईंट करत आणायची. आता ही सरळ आहे. आता ही पट्टी देखील सरळ आहे.
सरळवरती सरळ ठेवायचं आहे आपल्याला. ही बघा, ही सरळ आणि ही सरळ, सरळवरती सरळ ठेवायचं. इकडनं अर्धा इंच हे जे आहे ते कापड आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आणि ते फोल्ड करायचं अशा पद्धतीने. हे बघा, असं फोल्ड करायचं. त्यानंतर ही जी आपल्याला दिसते तर अर्धा इंचाची जी आहे हा गॅप, तर इथे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. आता अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊ. समजलं? हे बघा, पुन्हा एकदा सांगते. सरळवरती सरळ ठेवली आहे पट्टी आणि इकडनं असं फोल्ड करायचं अर्धा इंच आणि इथं आता अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन आपण शिलाई देऊन घेऊ. इथं बघा, मी असं ठेवून घेते. तुम्हाला देखील सेम याच पद्धतीने पायपिंग करायची, लक्षात घ्या. ते बघा, अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपण शिलाई देऊन घेऊ. अगोदर इथं जे स्टार्टिंगला आहे सुरुवात, तिथं लॉक करून घ्यायचं आहे. म्हणजे आपली जी पाईपची शिलाई आहे ती लगेच निघणार नाही. त्यासाठी आपल्याला लॉक करायचं असतं. इथं आपण लॉक करू. हे बघा, असं लॉक करून घ्यायचं. त्यानंतर बघा, आपल्याला आता अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन अशी शिलाई देऊन घ्यायची. तर व्यवस्थित जास्त पट्ट्या ताणायच्या पण नाही आणि लूज पण सोडायच्या नाही. ब्लाऊज देखील आणि पट्टी देखील सावकाश पद्धतीने आपल्याला पायपिंगची शिलाई देऊन घ्यायची. ती तर आपण अगोदर जॉईंट करून घेऊ. आता पायपिंग जे पट्टी ती ब्लाऊजला, त्यानंतर पायपिंग आपली तयार होईल. ती इथं आपण आता अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन जॉईंट करून घ्यायची. आता इथं बघा, ही शोल्डरची लाईन आली आपली. ही शोल्डर पट्टी जॉईन केली आहे पण तिथे जी लाईन आली तिथं आपल्याला काय करायचंय, मागे पुढे घेऊन आपल्याला लॉक करून घ्यायची टीप. हे बघा, इथे लॉक करून घ्यायची. त्यानंतर आता पुढे शिलाई देऊन घेऊ. हे बघा, अशी अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. आता इथं बघा, इथं देखील आपली शोल्डर जॉईंटची शिलाई आली. तिथं आपल्याला पट्टीला म्हणजे जी शिलाई आहे या शोल्डर जॉईंटच्या, तिथं आपल्याला डबल लॉक करून घ्यायचंय. मागे पुढे शिलाई करून घ्यायची. आता इथपर्यंत आलोय आपण. आता अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवू, बाकीची पट्टी कट करून घेऊ. ते बघा, कट केलं. त्यानंतर हे जे आपण आहे कट केलेलं ते फोल्ड करायचं आहे. बघा, अशा पद्धतीने थोडं जास्त कट करू आपण, अर्धाच इंच ठेवू. तरी इथून आता हे फोल्ड करायचं, जेवढं एक्स्ट्राचं आहे ते अर्धा इंच. हे बघा, असं फोल्ड करायचं आणि इथं आपल्याला जे आहे शिलाई, ह्या अर्धा इंचात शिलाई मार्जिन घेऊन लॉक करून घ्यायचं. इथला जो तोंड आहे हा देखील पॅक करायचा. हे बघा, इथं मागे पुढे घेऊन असं लॉक करून घ्यायचं. आता ही पिंग आपण तयार केली. तर इथं आता तुम्हाला एक्स्ट्रा वाटत असेल तर हे कापड तुम्ही असं कट करू शकता. तिथं थोडंसं असं जाड असेल तिथं, ते बघा, अशा पद्धतीने तुम्ही असं कट करू शकता. त्यानंतर बघा, आता इथं छोटे छोटे कट्स देखील देऊन घ्यायचे असे. हे बघा, असे पूर्ण पायपिंगला आपण कट्स देऊन घेऊ. कारण आपले पुढचा आणि मागचा गळा राऊंड आहे, त्यामुळे असे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. म्हणजे गळ्याच्या पायपिंगला फिनिशिंग छान येते इथं. आणि कट्स देताना मेन काळजी घ्यायची की आपली शिलाईपर्यंत कट नाही झाले पाहिजे. तरी हे बघा, असं सावकाश छोटे छोटे कट्स देऊन घेऊ आपण. हे बघा, आपण असे सर्व पायपिंगला छोटे छोटे कट्स देऊन घेतले. एक्स्ट्राचं कापड जे आहे थोडंसं इथं मला जास्त वाटते, मी ते कट करून घेतले. तुम्हाला थोडं जास्त वाटत असेल तुम्ही कट केलं तरी काही हरकत नाही. बघा, कट्स देऊन घेतले असे. आता बघा, ही जी पट्टी ती आपल्याला अशी फोल्ड करायची. हे बघा, अशी अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायची.
त्यानंतर अशी राऊंड करायची ती, हे बघा अशी राऊंड करायची. आणि इथं बघा, इथं आता तुम्हाला पायपिंग किती जाड हवी किती बारीक हवी त्यानुसार तुम्हाला पायपिंग इथं ठेवायची. तुम्हाला जाड हवी असेल तर तुम्ही जाड देखील करू शकता आणि बारीक हवी असेल तर बारीक देखील. असं फक्त हा राऊंड जाड बारीक करायचा आहे. आणि पायपिंगची शिलाई देताना लक्षात घ्यायचे की आपल्याला हा जो गॅप आहे बघा, इथं शिलाई दिली आपण, इथून पायपिंगची पट्टी जॉईन केली, इथं हा गॅप आहे, या गॅपवरच शिलाई येऊ द्यायची आपल्याला. आता तर बघा, आता मी असं राऊंड करून घेतले आणि आता शिलाई देऊन घेते इथे. हे बघा, इथं आपलं ही जी आहे शिलाई, पट्टी जॉईन केली पायपिंगची, तिथं आपल्याला शिलाई द्यायची. बघा पायपिंगवर शिलाई येऊ द्यायची नाही. तर बघा इथं असं व्यवस्थित हळूवार पद्धतीने थोडं थोडं फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची, घाई नाही करायची. तर मी असं फोल्ड करून थोडं थोडं जेवढी जाड बारीक तुम्हाला पायपिंग हवी त्यानुसार फोल्ड करायचं आणि शिलाई द्यायची वर. ते इकडे पुढे देखील सेम प्रेस करायचं बघा, अशा हाताने प्रेस करायचं आणि शिलाई द्यायची. हे बघा, असं प्रेस करून हळूवार पद्धतीने आपल्याला पायपिंगची शिलाई देऊन घ्यायची. थोडं थोडं फोल्ड करत आणत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची पायपिंगची. आता इथं बघा, इथं लॉक करून घ्यायचे, थोडी मागे पुढे शिलाई करून घ्यायची. अशा पद्धतीने आपण पूर्ण ब्लाऊजला जी आहे ती पायपिंग देऊन तयार केला आहे ब्लाऊज. ते बघा, अशा पद्धतीने आपण पूर्ण ब्लाऊजला जी आहे पायपिंग देऊन तयार केले. अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये पायपिंग कशा पद्धतीने करायची, पायपिंगच्या पट्ट्या कशा कट करायच्या, जॉईंट कशा करायच्या आणि ब्लाऊजला त्या अटॅच कशा करायच्या ते इथं सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. त्यानंतर ब्लाऊजला फिटिंग कशी करायची हे देखील आपण हे 2 पॉईंट या व्हिडिओमध्ये आपण कवर केले स्टेप बाय स्टेप आणि सावकाश. तर आता पूर्ण आपला ब्लाऊज तयार झाला आहे, पण ज्या छोट्या मोठ्या काही राहिल्या आहेत ज्या गोष्टी, हात शिलाई, त्यानंतर तुम्हाला आय कसे करायचे हाताने, बटन कसे लावायचे, तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि तुम्ही देखील बोर होशाल. आणि मी जर सर्व एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं तर तुमचा गोंधळ होऊन जाईल, तुम्हाला समजणार नाही. त्यासाठी स्टेप बाय स्टेप आणि सावकाश पद्धतीने मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते. तर अशा पद्धतीने पायपिंग देऊन आणि ब्लाऊजला फिटिंग करून पूर्ण ब्लाऊज आपला तयार झाला आहे. तर बघू शकता हा आपल्या ब्लाऊजचा फाईन लूक आहे. तर जे आहे ब्लाऊजचं बाकी
ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही डाऊट असतील तर कमेंट करा. आणि तुम्ही असं ही जी सीरीज आपण चालू केली घरबसल्या फ्री ब्लाऊज शिवण क्लास, तर त्याला खूप जण सर्वजण सपोर्ट करताय. तर असाच सपोर्ट राहू द्या. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.